माझं नाव सुषमा ज्ञानेश्वर पवार. अच्छा, या ठिकाणी शैक्षणिक सत्र या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. काही दिवस या ठिकाणी शाळा सुरू झालेली आहे. त्या संदर्भामध्ये शाळा कशी चालू आहे? यावर्षी आम्ही भरपूर बदल केलेले आहेत. कारण बाकीच्या जसं जिल्हा परिषदच्या शाळांबद्दल असं बोललं जातं की विद्यार्थ्यांची आता पटसंख्या वगैरे खूप घसरत चाललेली आहे आणि कॉन्व्हेंटची संख्याही वाढत आहे. तर सगळीकडेच आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते. तर यावर्षी आम्ही भरपूर बदल केलेले आहे. वेगवेगळे नवीन उपक्रम आम्ही घेत आहोत. म्हणजे वाढतील, मुलांची संख्या वाढतील या दृष्टीने विविध उपक्रम आम्ही यावर्षी सुरू केलेले आहेत. हो. आपण दरवर्षी नवोदयच्या परीक्षेला सुद्धा विद्यार्थी बसवतो. त्याच्यानंतर स्कॉलरशिपला सुद्धा आपण विद्यार्थी बसवलेले आहेत. आपण सुरुवात केलेली आहे या गोष्टीला. तसंच यावर्षी सुरुवातीपासूनच आपण विद्यार्थ्यांना या ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतात त्याचा सराव व्हावा यासाठी आपण पेपर सुद्धा आपण प्रश्नमंजुषा हा उपक्रम नवीन सुरू केलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण कार्य करत आहोत. मॅडम, या ठिकाणी आनंददायी शिक्षण आहे, ते कृती शिक्षण आहे, ते शिक्षण या ठिकाणी दिलं जाते. हो, दर शनिवारी आपण आनंददायी शिक्षणामध्ये उपक्रम वेगवेगळे घेतोय. म्हणजे मुलांना काही एखादे खेळ असतील, नृत्य असतील, वेगवेगळे नवीन खेळ आहेत की मुलांना शाळेची गोडी वाटली पाहिजे. कारण रोजचा दररोजचा जो अभ्यास असतो त्याच्यामधून मुलांना कुठेतरी वेगळं वातावरण मिळावं, त्यांना शाळेविषयी गोडी वाटावी यासाठी आपण आनंददायी शिक्षण दर शनिवारी घेतो. मॅडम, या ठिकाणी जी पाठ्यपुस्तकामध्ये जो बदल या ठिकाणी होताना दिसतोय त्या संदर्भामध्ये आपण काय भावना व्यक्त करणार? कारण की असं या ठिकाणी प्रशिक्षण वगैरे काही आपल्या झालं? हो. आमचं नुकतंच आता मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे 1 ते 2री ते 4थीचं 4-4 दिवसाचं प्रशिक्षण झालेलं आहे. अच्छा, आणि खेळाच्या माध्यमातून आपण काय सांगणार? कारण की खेळाची जी गोडी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये आपण ती दाखवताय का? हो, खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रयत्न करतोय. पण आपल्या शाळेचं थोडंसं जरा मैदान आपल्याला कमी आहे, उपलब्ध नाहीये. पण तरी सुद्धा एक छोटे-मोठे काही खेळ आहेत, तर आपण घेतोय ते. अच्छा, बरं, मुलांच्या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भामध्ये आपण काय भावना व्यक्त करणार? आरोग्याची तपासणी वगैरे होते? हो. आम्ही आमचा एक आता मी मंत्री निवडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक आरोग्य मंत्री सुद्धा निवडलेला आहे आणि दर आठवड्याला तो मुलांची तपासणी करतो. जसं त्यांचे नख तपासणी, व्यवस्थित केस त्यांनी केलेले आहे का, त्यांची आरोग्याची तपासणी, रोज मुलं अंघोळ करून येत आहेत का आणि तसंच रोजचा एक स्वच्छ मुलगा आणि स्वच्छ मुलगी आपण दररोज निवडतो आणि त्याचं नाव आपण समोर फळ्यावर लिहितो की सगळ्यांना समजावं की आज हा स्वच्छ मुलगा आहे. आणि याचा आम्हाला खूप फरक दिसला. म्हणजे एका आठवड्यातच खूप फरक जाणवायला लागला. मुलं एकदम आधीपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने येत आहेत शाळेमध्ये. त्यांचे गणवेश स्वच्छ असतात आणि फरक जाणवलाय आम्हाला या उपक्रमाने. शाळा आहे ती शाळेची रंगरंगोटी आहे, तिथले जे डिजिटल बोर्डच्या माध्यमातून विविध जे बोर्डच्या माध्यमातून जी माहिती दिल्या जाते, ती माहिती आणि स्वच्छताचा जो भाग आहे, स्वच्छतेचा गुण अतिशय महत्वाचा आहे. कारण आज आपण या ठिकाणी स्वच्छतेला धरून या ठिकाणी कुठेतरी एक चांगल्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न सुद्धा आपला आत्मसात या ठिकाणी करतो. आणि या शाळेच्या रंगभूतीबद्दल काय सांगणार? शाळेची रंगरंगोटी आम्हाला आमच्या ग्रामपंचायतनी करून दिलेली आहे आणि खूप छान केलेलं आहे त्यांनी. म्हणजे जेव्हा आपण बाहेरूनच जेव्हा शाळेत प्रवेश करतो तेव्हा आत आल्यावर एक वेगळं वातावरण मुलांना आणि आकर्षक केलेली आहे रंगोटी. त्याच्यामुळे मुलांना सुद्धा खूप छान वाटतं याच्यामुळे. वेगवेगळे खूप सुंदर आकर्षक चित्र आहे त्याच्यामध्ये किंवा कोणी बाहेरची सुद्धा जेव्हा व्यक्ती येते तेव्हा ती हे पाहून आकर्षित होते शाळेकडे आणि मुलांना सुद्धा चांगलं वाटतं याच्यामुळे. प्रसन्न वातावरण तयार झालेलं आहे. अच्छा, त्या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकवर्गणीच्या माध्यमातून काही लोक आपल्याला या ठिकाणी मदत करतात. आम्ही दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. तर जवळ-जवळ कधी-कधी म्हणजे 25,000, 26,000 अशी वर्गणी आम्हाला लोकांकडून मिळते. यावर्षी आम्ही एक नवीन प्रयोग केला. आम्ही मुलांचे जे पैसे होते त्याच्यातूनच मुलांना जे त्यांच्या सुरुवातीला आल्यावर बऱ्याच मुलांकडे कधी-कधी पाट्या नसतात किंवा बऱ्याच मुलांकडे बॉटल नसते. तर मग आम्ही यावर्षी मुलांना बॉटल, पाट्या तसंच जे वरचे मुलं आहेत 500 ते 700 मुलं त्यांना परीक्षेचं जे हे असतं पॅड असतं ते त्याचं वाटप केलेलं आहे त्यांच्याच पैशातून आणि सुरुवातीला दिलं त्यातल्या त्यात. म्हणजे त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. हा जो शिक्षक स्टॉप या ठिकाणी आपण जे सांभाळत आहे तो या ठिकाणी आपल्याला समर्पक आहे.
हो. आमचं स्टाफ खूप चांगला आहे, सहकार्य करणारा आहे आणि प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांचं सहकार्य असतं आणि प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट त्यांना जी वाटून दिलेली आहे, ते प्रत्येक जण चांगल्या प्रकारे काम करतं. प्रशासनाचे काही मागणी वगैरे आहे का शाळेच्या संदर्भात? काही उणिवा वगैरे शाळेच्या या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात त्या दृष्टिकोनातून काही शासनाकडे मागणी वगैरे आपण करणार का? अ, आ आम्ही आता 1 ते 7 चे आमच्याकडे वर्ग आहे. पण 8वी साठी सुद्धा आम्ही मागणी केलेली होती की 8वा वर्ग इथे ओपन करण्यात यावा. परंतु त्या शासनाचे काही नियम असे आहेत की आम्हाला तो वर्ग आणि आमच्या पालकांची सुद्धा खूप इच्छा होती. कारण थोडंसं अंतर पडते मुलींना 8वी च्या ज्या मुली आहेत त्यांना दुसरीकडे शाळेत जाण्यासाठी. त्याच्यामुळे आमची मागणी होती. पण त्यांचे काही नियम असे आहेत की त्याच्यामुळे आमचं त्याच्यामध्ये बसले नाही समजा त्या नियमामध्ये. त्याच्यामुळे आम्हाला तो वर्ग मिळाला नाही. पूर्ण व्हावी अशी वाटते हां, आपल्याला. तर ते जर पूर्ण झालं असतं तर चांगलं झालं असतं.